एक महत्त्वाची बातमी विधान परिषदेच्या जागेवरून चाकणकर आणि पाटलांमध्ये वाद आहे। राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांना पक्षामध्येच विरोध आहे। विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत आहे, मात्र यावर पक्षानं न्यायाची भूमिका घ्यावी असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधान परिषदेच्या जागेवरून रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यामध्ये वाद रंगलेला आहे। राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पक्षामधूनच विरोध होतोय। विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेमध्ये आहे, मात्र यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। पक्षानं न्यायाची भूमिका घ्यावी असं ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे। रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत, तसंच रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्याच त्या नेत्या आहेत। मात्र आता रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात पक्षानं न्यायाची भूमिका घ्यावी असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे। विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकरांचं नाव हे चर्चेमध्ये आहे, मात्र त्यांना पक्षातूनच विरोध होतोय। विधान परिषदेच्या जागेवरून चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यामध्ये वाद रंगलेला आहे। राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पक्षामधूनच विरोध होतोय, त्यामुळे आता यावर अजित पवार कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत फोनच्या माध्यमातून रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेले आहेत। बातमीपत्रामध्ये स्वागत आहे रुपालीताई। रुपालीताई, काय तुमची नेमकी भूमिका आहे? आवाज येत नाही मॅडम। तुमची नेमकी भूमिका काय आहे? कारण विधान परिषदेच्या जागे संदर्भात चाकणकरांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे आणि तुम्ही म्हटलेलं आहे की पक्षानं न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, तर नेमकी तुमची मागणी काय आहे, तुमची भूमिका काय आहे? मुळामध्ये राज्यपाल नियुक्त ज्या आहेत आमदारकीच्या, त्या सगळ्या कला सांस्कृतिक तज्ञ लोक जे आहेत, वकील, डॉक्टर किंवा समाज कार्यामध्ये, त्यांच्यासाठी आहेत। परंतु कालपासून ज्या बातम्या आल्यात की बाबा याच्यावर संधी देणार आहेत, महायुतीच्या जागा आहेत आणि फक्त राष्ट्रवादीच्या 3 जागांचीच नावाची चर्चा बातम्यांमध्ये चालू आहे, तेव्हा मी पक्षाकडेही त्याची शहानिशा केली। आम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आलं की अशी कोणतंही पत्र किंवा बातमी दिलेली नाही। माझी पक्षाकडे एवढीच विनंती आहे आणि माझा अजितदादांवर विश्वास आहे की सर्वांना, म्हणजे एक व्यक्ती एक पद न्याय अजितदादा नक्कीच देतील। माझ्या काही चाकणकर ताई दुश्मन नाहीयेत, आम्ही एका पक्षात काम करतो, याच्या आधी आम्ही मैत्रिणी होतो, परंतु पक्षात इतरही महिला आहेत आणि त्यांनाही संधी दिली जावी, समान संधी दिली जावी, एवढीच माझी पक्षाकडे विनंती आणि मागणी आहे। अगदी धन्यवाद रुपालीताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।